सांगितल्याप्रमाणे थोड्या वेळापूर्वी बाकीचे सुद्धा जवळपास 3 जिल्ह्याचे रिझल्ट लागलेले आहेत. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे आयडियल फार्मसी कोचिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद लातूर, जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा परिषद यवतमाळ या महत्त्वाच्या 3 जिल्हा परिषदचे रिझल्ट मी तुम्हाला आत्ताच 1-2 मिनटापूर्वी शेअर केलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण सकाळी कोल्हापूरचा जो रिझल्ट होता जिल्हा परिषद फार्मसी ऑफिसरचा तो तुमच्याशी मी डिस्कस केला. आता आपण बाकीचे जे 3 रिझल्ट लागलेले आहेत फार्मसी ऑफिसरचे जिल्हा परिषदचे ते शॉर्टमध्ये तुमच्याशी मी शेअर करेल. पहिल्यांदा आपण जिल्हा परिषद लातूरचा जो रिझल्ट आहे, कट ऑफ आहे, ते तुमच्याशी मी ते डिस्कस करेल. अशा प्रकारचं 11 पेजेचं हे पूर्ण PDF आहे. वर तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, खाली तुम्हाला कॅटेगरी आणि टोटल 200 गुणाची परीक्षा होती. खाली तुम्हाला कट ऑफ याच्यामध्ये बघायला भेटेल. खाली आल्यानंतर तुम्हाला मार्क्सचं डिवायडेशन दिलेलं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला एकूण ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्याचा थोडक्यामध्ये जिथे कट ऑफ तुम्हाला बघायला भेटू शकतो. खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता जर आपण टॉपरचा विचार केला जिल्हा परिषद लातूरला तर जवळपास 164चं जो आहे तो टॉपर आहे तो विद्यार्थी आहे मयुरी गुडले म्हणून, तर त्यांना 164 मार्क आहे. त्याच्यानंतर 160, 158वरती 2 जण तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचा पूर्ण हा लातूर जिल्हा परिषदचा रिझल्ट आहे. 11 पेजेसची पूर्ण ही PDF आहे आणि ही PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिलेली आहे. तर ज्या लोकांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं असेल तर त्या सर्व लोक इथं ही PDF डाउनलोड करून त्यांचा रिझल्ट चेक करू शकतात जिल्हा परिषद फार्मसी ऑफिसर लातूरचा. त्याच्यानंतर सेकंड भाग आपण बघणार आहोत सांगली जिल्हा परिषदचा जो रिझल्ट आहे तो. याच्यामध्ये खाली आल्यानंतर टोटल 50 पेजेसची ही PDF आहे आणि टॉपर जर बघितला तर बघू शकता तुम्ही दीप्ती पाटील ह्या टॉपर आहेत, 182 मार्क आहेत. त्याच्यानंतर सेकंड टॉपरसुद्धा सेम मार्कवरती आहेत, पायल भुटुकडे म्हणून, त्यांनासुद्धा तुम्ही बघू शकता 182 मार्क आहेत. असे 2 विद्यार्थीने आहेत ज्यांच्या 182वरती सेम मार्कवरती 2 विद्यार्थ्यांनी तुम्ही सांगली जिल्हा परिषदेची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. बाकी टोटल 50 पेजेसची PDF तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय केलं असेल तर तुम्ही तो रिझल्ट इथं चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर शेवटचा रिझल्ट आता थोडा वेळ लागलेला तो म्हणजे जिल्हा परिषद यवतमाळचा, तर तो बघूयात. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो 32 पेजेसची पूर्ण PDF आहे. टॉपर जर बघितला तर स्नेहल डोंगरे ह्या टॉपर आहेत, 166 मार्क आहेत. 166वरती टोटल 3 टॉपर तुम्ही बघू शकता, निलेश आहे, अचल आहे आणि हर्षल आहे. त्यांना टोटल तिघांनासुद्धा 166 मार्क आहेत आणि चौथा 164वर तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे यवतमाळचा जो टॉपर आपल्याला म्हणता येईल टोटल 3 टॉपर आहेत 166वरती. अशा प्रकारचा हा पूर्ण फार्मसी ऑफिसरचा यवतमाळचा रिझल्ट होता. तर असे थोड्या वेळापूर्वी जिल्हा परिषद लातूर, जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा परिषद यवतमाळ या 3 जिल्हा परिषदचे रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत. आपण जर बघितलं सांगलीमध्ये तर आतापर्यंत जेवढेही रिझल्ट लागलेले आहेत फार्मसी ऑफिसरचे 4 ते 5 तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्कोर केलेलं सांगलीमध्ये टॉपर आहे 182वरती 2. तर अशा प्रकारचा पूर्ण हा रिझल्ट होता. सकाळपासून 4 जिल्हा परिषदचे रिझल्ट लागलेले आहेत. सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये बाकीचे सुद्धा जिल्हा परिषदचे रिझल्ट लागतील किंवा आज जर नाही लागले तर 1-2 दिवसांमध्ये पूर्ण जेवढ्याही जिल्हा परिषदचे पेपर झाले होते तर तेवढ्याच्या सगळ्यांच्या रिझल्टच्या ज्या PDF आहेत तर त्या हळूहळू त्यांच्या ऑफिशियल साईटवरती अपलोड होण्यास सुरुवात होऊन जाईल. बाकी तशी काही महत्त्वाची अपडेट असेल आणि दिवसभरामध्ये तसे आणखीन काही रिझल्ट अवेलेबल झाले तर नक्कीच तुम्हाला मी याच यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवरती त्याच्या निकालाच्या PDF शेअर करेल. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी ते तुम्ही मला जॉईन करू शकता. आजच्या वेळी फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तो पण तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.